हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 7th स्टँडर्डचं सेमी इंग्लिश आणि चॅप्टर आहे 1.4 जर्नी टू द वेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण जो इथे इंट्रोडक्शन दिलेला आहे तो इंट्रोडक्शन रीड करून घेऊया, त्यानंतर आपण चॅप्टरकडे वळूया. ठीक आहे. Much of the world's literature has been translated into English. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. सो बघा इथे काय सांगितलेलं आहे की वर्ल्ड्समध्ये बहुतेक किंवा जास्तीत जास्त जे लिटरेचर आहे ते कुठल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे तर इंग्रजी भाषेमध्ये. आता याच्यामागे कारण हे आहे की आपण एखाद्या कंट्रीची जी भाषा आहे, प्रत्येक कंट्रीची भाषा आपल्याला बोलता येत नाही, पण त्याचं लिटरेचर आपल्याला वाचायचं असेल किंवा आता आपण एक एक्झाम्पल बघूया की एखाद्या देशाचं आता सपोज चायनाचे पिक्चर असतील किंवा साऊथकडचे आपल्या देशातले सुद्धा साऊथकडचे सिनेमे असतील तर ते सिनेमे आपल्याला समजत नाही, कारण आपल्याला तिथली भाषा येत नाही. तेव्हा ते कशामध्ये ट्रान्सलेट केल्या जाते, एकतर हिंदी भाषेमध्ये डब केल्या जाते किंवा इंग्लिश भाषेमध्ये डब केल्या जाते आणि ते आपल्याला समजण्यासाठी काय असतं, सोपं असतं, म्हणून मग आपण ते पिक्चर बघू शकतो. जर त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये असेल तर आपण ते पिक्चर बघणार का, ते सिनेमे आपण बघणार नाही, कारण आपल्याला समजणारच नाही. त्याचप्रमाणे हे लिटरेचरसुद्धा काय झालेलं आहे, मोस्ट ऑफ द लिटरेचर इंग्रजी लँग्वेजमध्ये काय करून घेतलेले आहे, ट्रान्सलेट करून घेतलेलं आहे, जेणेकरून भाषांतर करून घेतलेलं आहे, जेणेकरून सगळे लोक हे वाचू शकतील. सो इथे सांगितलेलं आहे की एक एपिक नॉवेल आहे, म्हणजे खूप फेमस असं नॉवेल आहे, कादंबरी आहे. जी कादंबरी कुठली आहे, जर्नी टू द वेस्ट, ते आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट असं कॅरेक्टर आहे ज्याचं नाव आहे सन वुकॉंग, त्यालाच मंकी किंगसुद्धा म्हणतात. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Cheng's. Does the passage remind you of a few things you read in your history textbook? आता लास्ट इयर तुमच्या हिस्ट्री टेक्स्टबुकमध्ये तुम्ही या कॅरेक्टरबद्दल, जो या चॅप्टरमध्ये एक कॅरेक्टर येणार आहे त्या कॅरेक्टरबद्दल तुम्ही वाचलेलं असणार आहे असं ते म्हणत आहे. सो आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. बघा, Journey to the West. When we read the words Journey to the West, we naturally start thinking about journey to Western countries. आता आपल्याला वेस्ट हा शब्द जेव्हा वेस्टर्न कंट्रीज आपल्या समोर जेव्हा येत असतात तर कुठल्या कंट्रीज येतात, जसे इंग्लंड असेल, अमेरिका असेल, हे कंट्रीज आपल्यासमोर उभे राहतात राईट. पण ते तसं नाही आहे. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट. वी आर the West. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our country. It was made by the famous 17th century traveler Yuan Chong. बघा इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा वेस्टर्न कंट्रीजबद्दल आपण बोलतो तर आपल्या डोळ्यांसमोर काही वेस्टर्न कंट्रीज येतात, जसे इंग्लंड असेल, अमेरिका असेल किंवा फॉरेन कंट्रीज असतील. ठीक आहे, पण हे इथं तसं नाही आहे. आता सपोज जी अमेरिकेतले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काय आहोत, वेस्टर्न कंट्रीज आहोत राईट. त्यांच्यासाठी आपण काय आहोत, फॉरेन कंट्रीज आहोत. त्याचप्रमाणे इथे आपण काय शिकणार आहोत की युआन चॉंग नावाचा जो मॉन्क आहे, मॉन्क म्हणजे काय तर बौद्ध भिक्खू, याने कुठून ट्रॅव्हलिंग सुरू केली होती, चायना टू, तो कुठून सुरू झाला होता, फ्रॉम चायना टू इंडिया, म्हणजे तो चायनामधून कुठे आला होता, इंडियामध्ये आलेला होता. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, जर्नी टू द वेस्ट. In those days, traveling from China to India was not an easy task. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? But Yuan Chong had a dream. He wanted to take a Buddhist scriptures from India to his homeland in China. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. आता बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे आपण समजून घेऊया की त्या काळामध्ये चायना टू इंडिया येणे हा काही इझी टास्क नव्हता. आत्ता आपण जर फॉरेन कंट्रीमध्ये जातो म्हटलं, सपोज आपण आत्ता चायनाला जातो म्हटलं तर आपल्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. आपण प्लेननी जाऊ शकतो, आपण क्रूजवर जाऊ शकतो, मेनी ऑप्शन्स आर अवेलेबल आत्ता.
बट त्या पिरियडमध्ये इतके ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. सो लोक काय करायचे, त्यांना बेअर फूट म्हणजे त्यांना पायी चालावं लागायचं किंवा त्यांना घोड्यावरून ट्रॅव्हलिंग करावं लागायचं आणि ते ट्रॅव्हलिंग करताना इतकं सोपं नव्हतं. तेव्हा त्यांना खूप सारे डेझर्ट क्रॉस करावे लागायचे. आता डेझर्ट क्रॉस करताना तिथे पाणी नाही आहे, पाण्याची टंचाई आहे. परत स्नो क्लॅड माउंटेन्स म्हणजे जे माउंटेन्स आहेत जे खूप जास्त स्नोनी कवर्ड झालेले आहे, बर्फानी कवर्ड झाले, तसे माउंटेन्स क्रॉस करत जाणे, डेझर्ट क्रॉस करत जाणे. परतच क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स. अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे काय, ज्या एरियामध्ये ते लोक कधी गेलेलेच नाही आहे, त्या एरियामधून पण त्यांना ते काय करायचं होतं, यायचं होतं. यूजिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम्ड. आता बँडिट्स अँड रॉबर्स म्हणजे काय होते तर बघा, बँडिट्स आणि रॉबर्स म्हणजे दरोडेखोर, जे त्यावेळेस तिथे दरोडेखोर पण काय असायचे, लुटारू ज्याला आपण म्हणतो, ते फिरायचे. हू वूड डू इट बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम. युआन चॉंगचं काय होतं, एक ड्रीम होतं. त्याला कुठे जायचं होतं, इंडियामध्ये जायचं होतं. कारण तिथे कोण होते, गौतम बुद्ध. त्यांनी बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स लिहिलेले होते. बुद्धिस्टचे काय लिहिले होते, लिटरेचर्स लिहिले होते, जे पवित्र ग्रंथ होते. ते ग्रंथ त्याला कुठे आणायचे होते, इंडियामधून चायनाला घेऊन यायचं होतं. त्या ग्रंथाचा त्याला अभ्यास करायचा होता, म्हणून ते ग्रंथ तो इंडियामधून तो चायनामध्ये त्याच्या होमलँडमध्ये घेऊन येणार होता. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. पिलग्रिमेज म्हणजे काय तर पवित्र धर्मस्थळ. ह्याला पिलग्रिमेज म्हणजे काय होतं, पवित्र धर्मस्थळ. ओके. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. हे आपण बघितलेलं आहे, राईट. आता आपण बघूया, यॉन चॉंग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships. On the way, he traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की हे त्याचं काय होतं, ड्रीम होतं. आणि याच्यासाठी त्याने फॉर 17 लाँग इयर्स त्याने 17 वर्ष घालवलेले आहे. कारण सोपं नसतं हे जे ट्रॅव्हलिंग होतं. कारण आत्ता आपण जेव्हा ट्रॅव्हल्स करत असतो तेव्हा आपण हार्डली 2-3 तासामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचत असतो. पण त्यावेळेस इतकं सोपं नव्हतं. त्याच्यासाठी त्याला खूप जास्त हार्डशिप्समधून जावं लागलं होतं. खूप जास्त कठीण गोष्टींचं काय करावं लागलं तर त्याला फेस करावे लागले होते. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. गोबी डेझर्टमधून तो गेला होता. त्यानंतर ताइन शॅन माउंटेन रेंज त्याने क्रॉस केले होते आणि अशा भरपूर गोष्टी तो क्रॉस करत करत इंडियामध्ये पोहोचत होता. सिल्क रूट ज्याला म्हणतात, जेव्हा जे युरोपियन कंट्री होते ते याच मार्गामधून भारतात येत होते, तर याला काय म्हटलेलं होतं, सिल्क रूट असं म्हटलेलं होतं. थ्रू रिजन्स दॅट आर नाव किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान. आता हे जे आहे किर्गिस्तान, उझबेकिस्तान, हे जे सगळे काय आहे, हे कंट्रीजचे नेम्स दिलेले आहे मुलांनो. हे जे दिलेलं आहे ना, हे किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान, हे जे काय आहे कंट्रीजचे नेम आहे. तर हे कंट्रीजसुद्धा त्याला त्यावेळेस क्रॉस करून यावं लागलं होतं. Before he came to India, in India he traveled to many parts and gathered many important manuscripts. आणि तो इंडियामध्ये येतपर्यंत तो भरपूर ठिकाणी गेला होता आणि त्यामुळे तो जिथून जिथून जात होता त्या ठिकाणचे तो काय करत होता, पवित्र जे ग्रंथ होते तो काय करत होता, कलेक्ट करत होता. गॅदर्ड करणे म्हणजे काय, कलेक्ट करत जात होता. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट, पण युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. आत्तापर्यंत आपण बघितलं की तो चायनामधून इंडियाला येताना त्याला किती डिफिकल्टीजचं फेस कराव्या लागल्या होत्या. पण तितकंच सोपं नव्हतं की त्याला इंडियामधून परत चायनामध्ये ते स्क्रिप्चर्स घेऊन जायचे होते. ते जे पवित्र ग्रंथ होते, बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स, ते त्याला परत घेऊन जायचे होते. हे इतकं सोपं नव्हतं. त्याने खूप काही गोष्टी काय केल्या होत्या, मॅनेज केल्या होत्या. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. हे अनबिलिव्हेबल होतं. अनबिलिव्हेबल म्हणजे काय मुलांनो, तर विश्वास ठेवण्यासारखीच ही गोष्ट नव्हती की एखादा व्यक्ती इतके वर्ष ट्रॅव्हल करून ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प्ड युआन चॉंग इन हिज क्वेस्ट. आणि मग त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले की याच्यामध्ये काहीतरी मॅजिकल पॉवर्स त्याच्याकडे असतील.
यॉन चॉंग इन हिज क्वेस्ट दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. आणि याचमुळे लोककथा, हे जेव्हा गोष्ट घडून आली तेव्हा लोकांनी आपापले विचार किंवा लोककथा तयार झाल्यात. लोक एकमेकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगू लागल्यात. These gave rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. आणि याचबद्दल जर्नी टू द वेस्ट हे जे नॉवेल लिहिलेलं आहे, या नॉवेलमध्ये काय दिलेलं आहे, या धर्मस्थळाबद्दल, या धर्मग्रंथाबद्दल दिलेलं आहे. The novel made use of many of the folk tales. The novel and the stories in it are still very popular. आणि याच्यामध्ये भरपूर काही अशा स्टोरीज दिलेल्या आहेत जे यॉन चॉंगला कशा पद्धतीने हेल्प केलेलं आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता हे तुम्हाला पिक्चर दिलेलं आहे. या पिक्चरमध्ये 4 कॅरेक्टर दिसत आहे. त्या कॅरेक्टरला आपण आधी समजून घेऊया. हा जो हॉर्सवर बसलेला व्यक्ती दिसतोय, हा व्यक्ती, याचं नाव आहे यॉन चॉंग. ठीक आहे. त्यानंतर दिसतोय हा जो मंकीसारखा दिसतो, याला द मंकी किंग म्हणून सुद्धा हा पॉप्युलर कॅरेक्टर आहे या नॉवेलमधलं. त्याचं नाव होतं सन वुकॉंग. ठीक आहे. त्यानंतर दिसतोय आपल्याला झुबाजी. हा जो दिसतोय अर्धा पिग आहे, म्हणजे अर्धा डुक्कर आहे, डुकराचा चेहरा आहे त्याचा, आणि अर्धी त्याची जी बॉडी आहे ती माणसासारखी आहे. तर त्याचं नाव काय होतं, झुबाजी. त्याला काय म्हटलेलं आहे, पिक्सीसुद्धा म्हटलेला आहे. त्यानंतर दिलेला आहे शा वुजिंग. हा जो माणूस दिसतोय हा कोण आहे, शा वुजिंग. याचं नाव आहे सँड प्रिस्ट. तर याचं काम काय होतं, रक्षकाचं काम होतं. हा खूप निष्ठावंत असा रक्षक होता. सो असं म्हटलं जाते की जेव्हा हा जो यॉन चॉंग आहे, हा जो बौद्ध भिक्खू आहे, हा जेव्हा स्क्रिप्चर्स आणायला गेला होता तेव्हा ह्या 3 लोकांनी याला काय केली होती, मदत केली होती. सो हे सगळे फोक टेल्स आहेत. आता याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे कुणालाही माहिती नाही. Supernatural powers had helped Yuan Chong in his quest. This gave rise to many interesting folk tales. सेंचुरीज लेटर हे आपण बघितलेलं आहे की याच्यामुळेच जी एक नॉवेल तयार झाली आहे त्या नॉवेलचं नाव काय, जर्नी टू द वेस्ट. द नॉवेल टेल्स अस दॅट देर आर मेनी डेमन्स अँड एविल पॉवर्स हू आर ईगर टू किल द गॉबल अप द होली मॉन्ग. आता इथे सांगितलेलं आहे मुलांनो की डेमन्स म्हणजे काय, ते एविल स्पिरिट म्हणजे जे राक्षस लोक असतात त्याला काय म्हटलेलं आहे, डेमन्स म्हटलेलं आहे. हे बघा, एविल स्पिरिट जे राक्षस वगैरे असतात त्याला डेमन्स असं म्हटलेलं आहे. त्यांच्याकडे कशी शक्ती असते, दुष्ट अशी शक्ती असते. आणि त्यांची इच्छा काय होती, हा जो मॉन्क होता, हा जो साधू होता ज्याचं नाव होतं यॉन चॉंग, त्याला काय करायचं होतं, त्यांना खायचं होतं. असं म्हटलं जाते की जोही कोणी त्या यॉन चॉंगला खाणार त्याचं मांस खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला काय प्राप्त होईल, अमरत्व प्राप्त होईल. म्हणजे तो नेहमीसाठी तो काय होऊन जाणार, अमर होऊन जाणार. त्यामुळे हे जे डेमन्स होते, हे जे एविल होते, हे काय करत होते, त्याला त्रास देत होते, त्याला खाऊन टाकण्याचा प्रयत्न करत होते. हू वूड सेव्ह हिम, हू वूड वँक्विश अँड द डेमन्स. आता हे लोकांना कोण हरवणार, या डेमन्सला कोण हरवणार हे कोणाला समजत नव्हतं. वेल द, बघा इथे काय दिलेलं आहे, वेल द क्वॉन इन. वेल द क्वॉन इन डी टी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे काय, मर्सी म्हणजे दया. तर दयेची एक देवी होती जिचं नाव होतं गॉन इन. तर या देवीने काय केलं होतं, हॅज सीन टू दॅट शी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल, सन वुकॉंग और द मंकी किंग, झुबाजी और पिक्सी, अँड शा वुजिंग और सँड प्रिस्ट. आपण जे 3 कॅरेक्टर्स बघितले होते, मंकी किंग, पिक्सी आणि सँड प्रिस्ट, यांना या देवीने काय दिलं होतं, एक टास्क दिलेला होता की हे काय करतील, या जे मॉन्क आहे त्याची काय करतील, रक्षा करतील. युआन चॉंगची काय करतील, रक्षा करतील. हा टास्क या तिघांना देण्यात आलं होतं मुलांना. नाव दीज 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. हे जे 3 कॅरेक्टर आहेत हे काही संत होते का, नाही, हे संत नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव अ सुपर नॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. ते संत जरी नसले तरी त्यांच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स होते, त्यांच्याकडे मॅजिकल पॉवर्स होतं. दे आर नोन ट्रबल मेकर. ट्रबल मेकर म्हणजे काय, तर ते लोकांना काय करायचे, त्रास द्यायचे, लोकांच्या कामामध्ये अडथळा तयार करायचे. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणून देवांनी काय केलं होतं, त्यांना स्वर्गातून काढून फेकलं होतं. हाऊएव्हर द काइंड डिटी गॉनियान
हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन. बघा काय सांगितलेलं आहे की ही जी देवी होती कॉनिन, या देवीने काय केलं होतं, त्यांना एक चान्स दिलं होतं की तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा, तुम्ही या मॉन्कला काय करा, सेव्ह करा आणि त्याला त्याच्या कामामध्ये काय करा, मदत करा. सो ही एक काय दिली होती, त्यांना ऑफर दिली होती, जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला परत तुम्हाला स्वर्गामध्ये बोलवून घेण्यात येईल, तुम्हाला हा चान्स देत आहे. तर अशा पद्धतीने तिने त्यांना सांगितलं होतं. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your power for this good work, then you may return to heaven. तुम्ही जर तुमच्याकडे असलेली जी शक्ती आहे ती वाईट कामासाठी न वापरता जर तुम्ही चांगल्या कामासाठी वापरली तर तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला स्वर्गात येण्याचं परत एकदा तिकीट भेटेल, असं तिथे त्यांना सांगितलं होतं. दॅट इज वाय द थ्री कॅरेक्टर्स हॅव अग्रीड टू बी यॉन चॉंग्स डिसायपल्स अँड टू हेल्प यॉन चॉंग. डिसायपल्स म्हणजे काय मुलांना, बघा इथे एक वर्ड दिलेला आहे डिसायपल्स. एक मिनिट. डिसायपल्स म्हणजे काय होते तर शिष्य. तर त्यामुळे हे जे 3 कॅरेक्टर्स होते हे काय झाले होते, रेडी झाले होते यॉन चॉंगचे शिष्य बनण्यासाठी, आणि त्यांनी काय केली होती, यॉन चॉंगला हेल्प केली होती हे जे या कामामध्ये. Yon Chong in his difficult journey, and sure enough they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land in India. जेव्हा हे 4 लोक जेव्हा जर्नी करत होते, प्रवास करत होते, तर हा जो प्रवास होता हा खूप थ्रिलिंग होता, म्हणजे खूप भयानक होता, एक्साइटिंग होता, आणि मध्ये मध्ये अशा पद्धतीचे ह्युमर्स तयार झाले होते. ह्युमर्स म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणत असतो की विनोदी गोष्टी, विनोद किंवा कॉमेडी अशा पद्धतीने तयार झाली होती की ते हसत खेळत हा प्रवास त्यांनी केला होता. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल्स इज सन वुकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. ती या 3 लोकांमध्ये जो सगळ्यात पॉप्युलर कॅरेक्टर आहे आणि पॉवरफुल माणूस होता तो कोण होता, सन वुकॉंग. म्हणजे तो कोण होता, द मंकी किंग, माकडांचा राजा. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी एक्स्ट्राऑर्डिनरी होत्या. ही वॉज बॉर्न वेन विंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटेन. इथे सांगितलेलं आहे की फ्लॉवर फ्रूट माउंटेनमध्ये जेव्हा हवा एका दगडी अंड्यावर जाऊन जेव्हा धडकते तेव्हा त्याचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living things of his choice. म्हणजे तो 72 प्राण्यांचे किंवा 72 वेळा तो काय करू शकत होता, स्वतःचे रूप तो काय करू शकत, बदलू शकत होता. मग तो कीटक बनवू शकायचा किंवा काही छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत, मोठ्या प्राण्यांपर्यंत तो स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकत होता, अशी त्याच्याकडे पॉवर होती. त्यानंतर दिलेलं आहे हीज चॉईस हीज ॲज यू विश गोल्ड बँडेड कजल is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky, but at other time it becomes as a tiny as a needle. तर त्याच्या कानाकडे ना एक छोटीशी सुई असायची कानाच्या मागे, तर तो त्या सुईचं रूपांतर एक मोठ्या सोन्याच्या गदेमध्ये करू शकायचा, आणि तो त्यांनी त्या शक्तीचा वापर करून तो काहीही करू शकत होता. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. आणि ती सुई कुठे ठेवायचा, कानाच्या मागे ठेवायचा. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल 1000 ऑफ किलोमीटर्स इन जस्ट 1 समर सॉल्ट. तो एका उडीमध्ये कितीतरी 1000 ऑफ किलोमीटर्स तो काय करू शकत होता, ट्रॅव्हल करू शकत होता. ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो अंडर वॉटरसुद्धा ट्रॅव्हल करू शकत होता, मोठ्या मोठ्या माउंटेन्सवरूनसुद्धा तो जाऊ शकत होता. त्याची जशी इच्छा असेल तो तिथे ट्रॅव्हल करू शकत होता. त्याच्याकडे इतके मॅजिकल पॉवर्स होते. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड, सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव अ एक्स-रे विजन. त्याच्याकडे एक्स-रे विजन होतं, त्याच्या डोळ्यामध्ये काय होतं, एक्स-रे विजन होतं, आणि त्या एक्स-रे विजननी तो काय करायचा, कुठल्याही राक्षसाला तो ओळखू शकत होता. नो वन कॅन डिसीव्ह हिम. डिसीव्ह म्हणजे काय, हरवणे. त्याला कुणीही हरवू शकत नव्हता. बघा इथे एक वर्ड दिलेलं आहे मुलांनो, डिसीव्ह. डिसीव्ह म्हणजे काय, त्याला कोणीही डिफीट करू शकत नव्हतं, कोणीही हरवू शकत नव्हतं, बिकॉज त्याच्याकडे काय होते, मॅजिकल पॉवर्स होते. Sun Wukong is brave and intelligent, but he is also a trickster.
He loves to have fun and some of his superpowers help him to just that. तो ट्रिक्स्टर होता, म्हणजे लोकांना त्रास द्यायला त्याला मजा यायची, म्हणून तो काय करायचा, वेगळ्या वेगळ्या खोडी करत बसायचा. He has a vase which can suck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. त्याच्याजवळ एक वाज होतं, तो काय करायचा, लोकांना त्याच्यामध्ये विच कॅन सक इन एनिथिंग, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चालली जायची आणि तो त्याला लॉक ओपन करायचा, कधी लॉक क्लोज करायचा. ही इज व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. आपण डोळे झपकवतो, त्या पापणी झपकवण्यामध्येच तो काय व्हायचा, एकदम मोठा व्हायचा तर एकदम छोटा व्हायचा. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. आणि ह्या सगळ्या ट्रिक्स यूज करून तो त्याचे जे एनिमीज असायचे, त्याचे जे शत्रू असायचे, त्यांना तो काय करायचा, त्रास द्यायचा. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, तुम्हाला जर ही स्टोरी पूर्ण वाचायची असेल त्याची आणि त्याच्या कंपॅनियन्स म्हणजे काय, त्याचे असलेले जे सोबती, यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. तुम्हाला याचं इंग्लिश ट्रान्सलेशन कुठे भेटणार, जर्नी टू द वेस्ट या बुकमध्ये, या नॉवेलमध्ये. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न्ड इन टू फिल्म्स. काही जे स्टोरीज आहेत ते फिल्म्समध्ये काय केलेलं आहे, टर्न केलेलं आहे, म्हणजे फिल्म्समध्ये कॅप्चर केलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे, जे तुम्ही मूवी थ्रूसुद्धा हे तुम्ही बघू शकता. What would you like better, to read the historical account of Yuan Chong's travels or to read the fantastic stories of Sun Wukong? तुम्हाला what would you like better, म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट बेटर वाटणार आहे, यॉन चॉंग्सचे ट्रॅव्हल्स, जे बौद्ध भिक्खू होतं त्याचे ट्रॅव्हलिंग्स, कुठे कुठे त्याने ट्रॅव्हल्स केलेले हे वाचायला, किंवा मंकी किंगचे जे ॲडव्हेंचर्स आहेत ते बघायला, ते तुम्ही डिसाईड करा. मे बी यू शूड रीड बोथ टू फाइंड आउट वॉट यू लाईक बेटर. हॅपी रीडिंग. सो इथे तुम्हाला जे ऑथर आहे ते काय म्हणत आहे, तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही करू शकता किंवा दोन्ही वाचू शकता. सो हॅपी रीडिंग. सो स्टुडंट, ही होती छोटीशी स्टोरी जर्नी टू द वेस्ट. तुम्हाला ही स्टोरी पूर्ण वाचायची असेल तर ही नॉवेल तुम्हाला वाचावी लागेल, तेव्हा तुम्हाला त्याचे ॲडव्हेंचर्स, तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजून येतील. आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you for watching.